या पृथ्वीचा सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध या पृथ्वीचा पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महात्मा संत कबीर महात्मा बसवेश्वर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू या भाषेत शब्दांचं सामर्थ्य सांगणारे जगद्गुरु विद्रोही संत तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी स्वाभिमान पेरला आणि इथं स्वराज्य उभं राहू शकतं आणि ते एका शेतकऱ्याचा कुळवाड्याचा पोरगा उभं करू शकतो हे सांगणारे आणि कृतीतून करून दाखवणारे कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्याच पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या नव्हे तर या देशाच्या मातीची जी अवस्था मलिन झालेली होती, इथल्या माणसांचं जगणं असह्य झालेलं होतं. समाजाच्या त्या अवस्थेचं कारण शोधताना ज्यांनी खऱ्या अर्थानं सामाजिक संशोधन केलं आणि सामाजिक संशोधनातून त्यांनी सांगितलं की समाजाची ती अवस्था का झालेली आहे, 18व्या शतकाच्या उत्तरार्धात त्या अवस्थेला जबाबदार काय आहे. आणि ते सांगताना ते म्हणाले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, बहुजन खचले, महिला खचल्या. इतके अनर्थ एका अविद्येनं केले. या भाषेत विद्येचं महत्त्व सांगितलं, पण ते तिथेच थांबले नाहीत, तर ते पुढे कृतीतून करून दाखवतात की विद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येतं, वित्त आल्यानंतर शूद्रांचं बहुजनांचं जीवनमान उंचावतं आणि मग ते असे विचारांचे कार्यक्रम करायला लागतात. हे आज 100 वर्षानंतर दिसून आहे. हे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आपल्याला असं सांगितलंय आपल्या व्यवस्थेनं, परंतु इतिहास जर पाहिला तर इतिहास पाहिल्यानंतर कळेल की पुरुष तेव्हा यशस्वी होतो जेव्हा एखादी स्त्री त्याच्या 2 पावलं पुढे चालत असते आणि त्या वाटेवर ती सगळ्या संकटाचा सामना करत असते. हे इतिहासात दाखवून देणारी या आशिया खंडातील पहिल्या स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आज या देशामध्ये एका संकल्पनेच्या भोवती या देशाचं समाजकारण, राजकारण, अर्थकारण फिरताना दिसतं. ती संकल्पना 100-125 वर्षापूर्वी एका राजानं मांडली, परंतु आज 100 वर्ष होऊन गेली तरी आजच्या या अवलादींना त्या संकल्पनेचा अर्थ नीट कळाला नाही. आजच्या या 99% लोकांना ती संकल्पना नेमकी काय आहे, ती संकल्पना म्हणजे आरक्षण. ते कशाशी खायचं, ते कसं असतं, ते कशासाठी दिलं जातं, ते कुणाला दिलं जातं आणि त्यातून काय घडतं हे आज देखील इथल्या 99% लोकांना कळालेलं नाहीये. परंतु आजपासून 100-125 वर्ष आधी त्यांनी ती संकल्पना मांडली आणि ती कृतीत आणली. म्हणून त्यांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो. त्या आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज. या महाराष्ट्राच्या मातीत दिवसभर गावं स्वच्छ करून सायंकाळी अशा प्रकारे लोकांना एकत्र करून त्यांच्या मन मेंदू मस्तकातील घाण स्वच्छ करणारे स्वच्छता संत गाडगे महाराज, अहिल्यामाई होळकर. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे हे सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. सावित्रीमाईच्या बरोबरीनं शिक्षण कार्यात कार्य करणाऱ्या फातिमा बिशेक, माता रमाई, माता भीमाई, पिता रामजी सुभेदार यांच्यासह मानव मुक्तीच्या लढाईमध्ये ज्या ज्या महामानवांनी गेल्या हजारो वर्षामध्ये योगदान दिलं त्या सगळ्या महामाता, सगळ्या महामानवांना
अभिवादन करतो आणि या सगळ्यांच्या विचारांचा उहापोह करत असताना आज 21व्या शतकात आम्ही येऊन उभा राहिलेलो आहे आणि 21व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही उभा राहिलेलो आहे तेव्हा या 21व्या शतकात आल्यानंतर हा प्रश्न नव्या पिढीला पडला पाहिजे की 1000 वर्षापूर्वी हे सगळे महामानव होऊन गेले, 1000 वर्षापूर्वी यांनी कार्य केलं, बुद्धांनी 2500 वर्षापूर्वीचं हा योगदान दिलं, विचार मांडला, त्यांच्या पुढच्या काळात 1000 वर्षात हजारो महामानव होऊन गेले, त्यांनी त्यांच्या काळात त्यांचं योगदान मांडलं, कार्य मांडला, विचार मांडला, परंतु आज 1000 वर्षानंतर सुद्धा ते सगळे आपल्याला विचारांनी कृतीतून जिवंत का दिसतात हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. कारण क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या उंबरट्यावर जेव्हा जग उभं राहिलं तेव्हा अनेक विचार लोप पावत होते, अनेकांनी ते गाडून टाकण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी त्या महान विचारांना मोठमाती दिली, परंतु तरी देखील पुढच्या काळात आज 1000 वर्षांनी हा विचार का जिवंत दिसतात हा विषय, हा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना मी मागे वळून पाहतो आणि मागे वळून पाहत असताना या सगळ्या महामानवांचा, ज्यांनी समतावादी विचार पेरला, ज्यांनी मानवाच्या कल्याणाचा विचार पेरला, त्या सगळ्या महामानवांच्या विचारांचा एक शिलेदार हातात त्यांच्या मानवतेचं शस्त्र घेऊन 19व्या शतकात उभा राहिलेला दिसतो आणि त्यांचा तो विचारांचा वारसदार काय करतो हे सांगताना मला म्हणावं वाटतं, मृतप्राय झालेल्या कोट्यावधी जीवात भरला त्या महामानवाने नवा प्राण, मृतप्राय झालेल्या कोट्यावधी जीवात भरला त्यांनी नवा प्राण, मनुवादाविरोधात ते लढले होऊन बेभान, काळारामाला घाम फोडून चवदार पाण्याला आग लावून पेटवलं त्यांनी मनुस्मृतीचे प्रत्येक पान, कोलंबिया विद्यापीठाने जगातला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून केला त्यांचा बहुमान, त्यांनी दिलं या भारताला जगातलं सर्वोत्तम असं संविधान, त्यांच्या समोर झुकते जगातील प्रत्येकाची मान, अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम, माझा शतशः प्रणाम. काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या सगळ्या विचारांना, जे विचार समतेचे आहेत, मानवतेचे आहेत, त्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी या 19व्या शतकात जन्मास आलेल्या योद्ध्यानं हा सगळा विचार पेरण्यासाठी या देशात महत् कार्य केलं आणि ते महान कार्य करून हा देश जेव्हा लोकशाही होत होता तेव्हा हातात लेखणी घेतली आणि या देशाला ह्या समतेच्या विचारानं पेरून ठेवलं. म्हणून हा देश आज या सगळ्या महामानवांच्या विचारांवर चाललेला दिसतो, कारण हा योद्धा त्यांचा विचार घेऊन पुढे आला आणि त्यांनी तो विचार या देशात जिवंत ठेवला.